नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यामध्ये नवीन कर्जमाफी योजना लागू झाली. पण आपण जेव्हा कर्जमाफीचे व्हिडिओ बनवतो तेव्हा अनेक शेतकरी एकच प्रश्न विचारतात, आमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, मग आम्हाला लाभ मिळणार का? आमचं खातं NPA झालंय, आम्हाला OTS लागू होणार का? म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या मार्फत आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की OTS म्हणजे नक्की काय आणि याचा फायदा कोणाला आणि कसा होणार आहे. तर आता समजून घेऊयात की OTS नक्की कोणाला लागू होणार आहे. तर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीत घेतलेल्या अशी पिकांची कर्ज आहे की जी 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत झाली आहेत आणि 31 मार्च 2026 पर्यंत ती भरली गेलेली नाहीत, अशांना कर्जमाफीसाठी OTS लागू असेल. नियम साधा. समजा एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 2,10,000 रुपये आहे, तर शासनाचा नियम सांगतो की वरची 10,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्याला स्वतः बँकेत भरावी लागेल. तुम्ही ती वरची रक्कम भरून तुमचं कर्ज खाते 2 लाख रुपयांवर आणलं की उर्वरित पूर्ण 2 लाख रुपयांची कर्जमाफी शासन करणारे आहे की नाही. सोपी भाषा. फक्त नियमित पीक कर्जच नाही, तर ज्या शेतकरी बांधवांच्या अल्पमुदत पीक कर्जाचे माध्यम मुदत पीक कर्जामध्ये पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करण्यात आलेलं आहे आणि ती थकीत रक्कम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली, अशा कर्जांना सुद्धा हाच नियम लागू आहे. 2 लाखांच्या वरची रक्कम तुम्ही भरा आणि 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळवा. आता मुख्य प्रश्न आहे, ज्यांचे कर्ज व्याजासहित खूप वाढलंय किंवा जे खाते NPA झालंय त्यांचे काय? तर अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सवलत देण्यासाठी शासनानं एक विशेष समिती स्थापन केली. या समितीमध्ये सहकार विभाग आणि बँकांच्या माध्यमातून थेट सेटलमेंट केली जाईल. विशेष म्हणजे 2012, 2015 किंवा 2017 मधील अशी जुनी कर्ज जी पूर्वीच्या कर्जमाफी योजनेत 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यामुळे बसू शकत नव्हती, अशी थकीत झाली होती, त्यांनाही या OTS योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. उदाहरणार्थ, समजा बँकेसोबत वाटाघाटी करून समितीनं 5 लाखांच्या कर्जावर 2.5 लाखांची OTS सूट मिळवून दिली, तर उर्वरित 2.5 लाख रुपये शेतकऱ्यांना भरावे लागतील आणि खाते नील होईल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रीयकृत बँका आणि नागरी सहकारी बँका किंवा पतसंस्था या प्रत्येकाचे OTS चे सूत्र वेगवेगळे असू शकतं. त्यामुळे तुम्हाला नक्की किती सूट मिळणार हे संबंधित बँक ठरवणार. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचंय, जर अशा कर्जमाफीच्या याद्या येतील तसं त्यांचे कर्ज 2 लाखांच्या वर आहे किंवा त्यांचे NPA आहे, त्यांनी तातडीने आपल्या बँकेशी संपर्क साधावा, तिथे OTS चा फॉर्म भरून द्यावा आणि बँक आणि तुमच्यात जी चर्चा होईल त्यानुसार अंतिम रक्कम ठरेल. लक्षात ठेवा, ही ठरलेली रक्कम तुम्हाला 31 मार्च 2027च्या आत बँकेत जमा करावी लागेल. तुम्ही रक्कम भरली की तुमची कर्जमाफीची पुढील प्रक्रिया सुरू होईल. थोडक्यात काय, तर ज्यांचे कर्ज 2 लाखांच्या वर आहे त्या प्रत्येकासाठी ही सुवर्ण संधी आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या गावातील शेतकरी WhatsApp ग्रुपवर या व्हिडिओ शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा.